तर विषय आज आपण एच.एन.डी जैन बोर्डिंग मध्ये उभे आहोत आणि आज आपल्या बरोबर ऍडव्होकेट योगेश पांडे आहेत, ज्यांनी एच.एन.डी जैन बोर्डिंगच्या संघर्षाची जमीन विक्रीच्या व्यवहाराविरुद्ध उभा राहिले आणि त्यांना त्यात यश मिळालं. योगेश पांडे आपल्याला डिटेल सांगतील. अद्याप सेल डीड रद्द होण्यासाठी कुठलेही कागदपत्र किंवा पूर्तता होताना दिसत नाहीये. आता काही क्षणापूर्वी आचार्य श्री गुरुदेव श्रींनी सांगितलं की एक एक दिवस चाललाय आणि ज्या पद्धतीने सगळं काम होतंय, कारण आपण त्यांना 2 आठवड्याची मुदत दिली होती. 28 तारखेला त्यांनी सांगितलं की आम्ही व्यवहार रद्द करत आहोत. 30 तारखेला त्यावर अधिकृत आदेश झाले धर्मादाय आयुक्तांचे. त्यामुळं 14-15 तारखेपर्यंत हा जो सेलडीड आहे तो रद्द होण्यासाठी काही पावलं दिसली पाहिजे होती, मात्र काही दिसत नाहीये. आणि समाज खूप आक्रोशित आहे. समाजामध्ये खूप राग आहे, आक्रोश आहे की हे का होत नाही, नेमकं काय चाललंय. अनेक जणांचे हे प्रश्न यायला लागले. त्याचं स्वतः आचार्यश्रींनी सुद्धा आताच काही वेळापूर्वी त्याबद्दल संबोधन केलंय की जर हे नाही झालं आणि होताना जर नाही दिसलं तर आम्ही कठोर आणि कडक पावले उचलू. तसेच आता ट्रस्टीच्या वतीने सुरेंद्र गांधी यांनी सांगितलं की सोमवारी किंवा मंगळवारपर्यंत आमचं जे अर्ज आहे तो दाखल होऊन जाईल व्यवहार रद्द करण्यासाठी. आम्ही वाट बघतो त्यांची. दुसरा अत्यंत महत्वाचा मुद्दा की जो बाहेर बोर्ड लागलेला आहे गोखले कन्स्ट्रक्शनचा, तो निघाला पाहिजे. तो मंदिरामध्ये येताना तो बोर्ड बघितल्यावरती लोकांमध्ये एक संताप येतोय की आता अजून हा बोर्ड का जात नाहीये. म्हणजे हा एक बोर्ड लोकांवरती जो म्हणजे एक ज्याला म्हणतात ना की एक जखम त्यासारखा तो दिसतोय. आणि आचार्यश्रींनी पण तो मुद्दा मांडलाय, त्यामुळे त्याबद्दल मी आधी बोलणं योग्य नाही. मात्र जर हा बोर्ड नाही निघाला तर आम्ही पुढच्या 3-4 दिवसामध्ये जर नाही हालचाल झाली तर आम्ही आमच्या पद्धतीने काढू. आमचे जे मित्र आहे की शाह त्यांनी सुद्धा आम्ही तक्रार दिली होती कॉर्पोरेशन मध्ये, त्यांनी काही कारवाई केलेली नाही. काय कारवाई करत नाही कळत नाहीये. आता हा बोर्ड बेकायदेशीर आहे. जर व्यवहार रद्द झालाय आणि सगळं जर झालं तर तो बोर्ड निघाला पाहिजे. आणि जर त्यांनी नाही काढला तर तुमच्या मार्फत मी त्यांच्याकडे एक निरोप पाठवा की जर हा बोर्ड पुढच्या 4 दिवसात जर नाही निघाला तर आम्ही तो बोर्ड शुक्रवारी आम्ही आमच्या पद्धतीने काढून टाकू. आणि ती जबाबदारी सगळी कॉर्पोरेशनची राहील, समुदायाची राहील. आपल्या बरोबर राजेंद्र शहा हे जीवप्रभा ट्रस्टच्या लढाईविरुद्ध उभे होते आणि त्यांना पण काही कालावधीनंतर यश आलं, ते मुनिश्रींच्या आशीर्वादानेच. पण त्यांनी त्यांची भूमिका कशी मांडली आणि कसा संघर्ष झाला याविषयी ते थोडक्यात सांगत आहेत. आणि ते ट्रस्टी हे जर एकत्र बसू, आम्ही त्याच्यावरती तोडगा काढू आणि लवकरात लवकर तिथं भव्य असं हॉस्टेल करू. मुनींसाठी तिथं मुनी निवास करू. आहार निहार आणि सगळी व्यवस्था होऊ शकते. मंदिर होऊ शकतं. बाहेरगावच्या लोकांकरता व्यवस्था होऊ शकते. येणाऱ्या लोकांना, रुग्णांकरता आम्ही लवकरात लवकर करू. तर ते त्यांच्या ट्रस्टींनी जर सहकार्य केलं तर ह्या सगळ्या गोष्टी होऊ शकतात. तर आमच्या समाजाकडनं आमचं म्हणणं आहे असं की आम्ही एक कमिटी तयार करणार आहोत त्याच्याकरता. ही जागा वाचली हे आचार्यजींचं योगदान आहे, पांडेजींचं योगदान आहे, तुमचं सर्वांचं योगदान आहे, राजू शेट्टींचं योगदान आहे. बोर्डिंग मध्ये उभे आहोत आणि काही प्रश्न अजून पण प्रलंबित आहेत. 30 तारखेला धर्मादाय आयुक्ताने निकाल आपल्या साईडने दिलेला आहे, म्हणजे जैन समाजाच्या साईडने दिलेला आहे. पण काही गोष्टी अजून अनुत्तरित आहेत. तर त्याबद्दल महाराज गुरुदेव महाराज त्याविषयी भाष्य करणार आहेत. एच.एन.डी प्रकरण में आप सभी को ज्ञात है कि 30 तारीख को चैरिटी कमिश्नर अमुक जी कोलाटी उन्होंने ट्रस्ट और बिल्डर के माघार लेने के पश्चात जैन समाज के पक्ष में निर्णय दिया कि यह डील कैंसिल की जाती है और दोनों ट्रस्टी और बिल्डर इसको 7 दिन के अंदर अंदर में इस पर लीगल कार्यवाही करते हुए समाज को सौंप देवे, ऐसा ट्रस्टी जो चैरिटी कमिश्नर ने कहा। पर जो वकील उनके थे उन्होंने कहा कि हमको 1 महीने का समय चाहिए। तो हमारे समाज के जो प्रैक्टिशनर हैं, हमारे यहाँ के योगेश जी पांडे, हाई कोर्ट के अच्छे वकील, उन्होंने कहा कि नहीं, आपको 1 महीने नहीं। और चैरिटी कमिश्नर को उन्होंने क्षमा याचना के साथ में कहा कि इनको 7 देते हैं और 15 दिन का समय हमको देते हैं, 15 दिन के अंदर अंदर में काम होना ही चाहिए, ऐसा उन्होंने कहा था। तो उसके पश्चात 5 तारीख को 7 दिन हुए, मीडिया मेरे पास में आया, मैंने कहा अभी 8 दिन और है, मैं इंतजार कर रहा हूँ। मेरा आंदोलन चल रहा है, मैं भक्ति का आंदोलन कर रहा हूँ, मेरे यहाँ भक्तामर का पाठ चल रहा है, हम लोग रोज विधान कर रहे हैं, भगवान से प्रार्थना कर रहे हैं, उसका रिजल्ट भी हमारे सामने आ रहा है। और आज तारीख है 8 तारीख है। आज 8 तारीख को यहाँ पर जो है सुरेंद्र जी गांधी एच.एन.डी के अंदर में, उन्होंने हमें एक कागज दिखलाया है, एक पत्र दिखलाया है कि जिसमें ट्रस्टी और बिल्डर दोनों ने मिलकर के कोर्ट के अंदर में इसको अपील किया हुआ है। कहाँ किया अपील? सिविल कोर्ट में अपील किया हुआ है।
और उन्होंने हमसे कहा है कि हो सकता है कि सोमवार मंगलवार तक इसके ऊपर में आपके पास में कागज आ जाए। उन्होंने कहा हो सकता है और हम इंतजार कर रहे हैं कि होना चाहिए। और 13 तारीख तक का विषय है, 8 दिन का समय है, उसके अंदर अंदर में होना चाहिए। और हमारे लोगों में बहुत अभी आक्रोश है, बहुत ज्यादा लोग पीड़ित हैं, दुखित हैं कि जब आपने ट्रस्टी ने, बिल्डर ने पीछे आप हुए बैकअप किया है, तो आखिर ये बिल्डर के यहाँ पोस्टर क्यों लगे हैं, होर्डिंग हमारे बोर्डिंग के बाहर क्यों लगे हैं, ये सबको आंखों में खटक रहे हैं। स्वयं बिल्डर को ये यहाँ से होर्डिंग हटा लेना चाहिए, ट्रस्ट को यहाँ से हटा देना चाहिए, जिससे समाज की भावनाएं आंदोलित पीड़ित ना हो। समाज बहुत शांत है, लेकिन इसमें कोई भी शांत नहीं है। पूरे समाज को मैं शांत करके बैठा रखा हूँ कि भाई शांत रहो, क्षमा भाव को धारण करो, और वो हमारे कहने पर भी बैठे हुए हैं। लेकिन इस समय के अंदर अंदर में काम नहीं बना तो क्या होगा मैं भी नहीं कह सकता। स्थिति वैसे नहीं आना चाहिए। हालांकि ट्रस्ट की ओर सुरेंद्र गांधी ने कहा है कि हम वैसा नहीं होने देंगे, समय के पहले पहले काम करके ही देंगे, ऐसा उन्होंने कहा है। और हम आशीर्वाद देते हैं कि आपके वचन सिद्ध हो और समय के पहले पहले हमारा काम हो जाना चाहिए, वरना मैं यहाँ से हिलने वाला नहीं हूँ। पता नहीं क्या होगा, इसलिए वैसा दिन ना आवे, सबको ध्यान रखें।